रवी सर, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. महिलांनी कुठे इन्व्हेस्टमेंट करावे याचे मार्गदर्शन मिळेल का? नक्कीच. प्रामुख्याने महिला या पारंपरिक गुंतवणुकीचे ऑप्शन निवडतात. उदाहरणार्थ भिशी असेल, बचत गट असतील, सोने असेल, एफ-डी किंवा आर-डी. परंतु महिलांनी आधुनिक काळात आधुनिक गुंतवणुकीचे ऑप्शनसुद्धा निवडले पाहिजेत. म्हणजेच काय, म्युच्युअल फंडसारखा खूप चांगला पर्याय आज बाजारात उपलब्ध आहे. NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम आहे, ज्यातून पेन्शन चालू करू शकता. त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये पण थोडी थोडी महिलांनी गुंतवणूक चालू केली पाहिजे. आणि त्याचबरोबर घरातील कमवत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स नक्कीच काढणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर कुटुंबाला आर्थिक संरक्षण प्रोव्हाइड करण्यासाठी एक हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. या गोष्टींमध्येही महिलांनी आजकाल इन्व्हेस्ट केले पाहिजेत किंवा गुंतवणूक केली पाहिजेत. मित्रांनो, आणि महिलांनी नक्कीच या आधुनिक काळात नवीन नवीन विविध गुंतवणुकीचे ऑप्शन्स निवडले पाहिजेत. कारण की महागाईला जर तुम्हाला हरवायचं असेल तर तुम्ही पारंपरिक गोष्टींमधून आधुनिक गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये नक्की शिफ्ट झालं पाहिजे. अधिक माहितीसाठी अर्थमित्रचं पेज फॉलो करा आणि आमच्या टीमला आजच संपर्क करा. धन्यवाद.